नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय। या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याचा मार्ग खुला करून दिलाय। म्हणून कित्येक तरुण तरुणी, कित्येक दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात। या व्यवसायाला आपल्याला सुद्धा निवडायचं आहे। या व्यवसायातून आपल्याला देखील लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे। आपण या व्यवसायाचा स्वीकार तर केला आहे, पण आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आम्हाला गावरान कुक्कुटपालन तर करायचे सर, पण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करत असताना आमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आम्ही गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करावी अथवा पिल्लांपासून। ज्या वेळेस कुणीही गावरान कुक्कुटपालनात येत असते त्याच्या मनात हाच तर एक महत्त्वाचा प्रश्न असतो की गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करावी अथवा पिल्लांपासून। हा प्रश्न का निर्माण होतो, याचं उत्तर काय? आणि सरते शेवटी तुम्हाला कोंबडी निवडली तर काय फायदा होणार, तुम्हाला पिल्ले निवडले तर काय फायदा होणार, तुम्ही कोंबडी निवडली तर काय नुकसान होऊ शकते, तुम्ही पिल्ले निवडले तर काय नुकसान होऊ शकते। सरते शेवटी कोंबडी का पिल्ले, मग कशापासून सुरुवात करायची याची एक ना एक मित्रांनो मी माहिती तुमच्या समोर सादर करणार, ज्यामुळे तुमच्या मनात किंतु परंतु उरणार नाही। सरते शेवटी मी स्वतः तुम्हाला सल्ला सुद्धा देणार आहे, पण सरते शेवटी दिल्या जाणाऱ्या सल्ल्याचा विचार करा आणि त्यानंतर मनाला पटलं, मनाला वाटलं तर मी सांगितला तो निर्णय घ्या, नाही तर तुम्ही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात। पण माझं एकच म्हणणं आहे, अर्ध्या मनानं अर्ध्या ज्ञानानं याच नाही तर जगातील कोणत्याही व्यवसायात उतरायचं नाही, कारण अर्ध ज्ञान आणि अर्धा असणारा विश्वास कधीही आपल्याला यथार्थ परिस्थितीकडे घेऊन जाऊ शकत नाही। तर बघा मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार। आपण जर मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राइब करा। यासाठी एकच कळकळीची विनंती, एकच आव्हान, रक्ताचं पाणी करून मी मला स्वतःला या ठिकाणी गावरान कुक्कुटपालनात झोकून दिले। मी तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहे, करत राहणार। फक्त एकच माझी विनंती तुम्हाला आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। कसं करायचं सबस्क्राइब या प्रश्नाचं उत्तर आहे या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथं आल्यानंतर लाल रंगाचं सबस्क्राइबचं ऑप्शन आहे, त्याला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय। गावरान कुक्कुटपालनात दमक आहे, गावरान कुक्कुटपालनात धमक आहे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याची। त्यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरुणी, दिव्यांग विकलांग व्यक्ती, वयस्कर मंडळीचे सदस्य आज गावरान कुक्कुटपालन या व्यवसायाचा स्वीकार करत आहेत, करण्याची इच्छा बाळगत आहेत। पण प्रॉब्लेम कुठे येतो मित्रांनो की आपल्याला वाटते त्या ठिकाणी सगळंच ऑल इज वेल, असं नसतंय हो। आपण काय करतो, बिनधास्त या ठिकाणी काही व्हिडिओज पाहतो, आपली इच्छा होते, आपण पिल्ले आणतो, खरेदी करतो आणि त्यानंतर फसगत आपली होते। मग कोंबड्यांपासून सुरुवात करावी का पिल्लांपासून सुरुवात करावी
आणि सुरुवात करत असताना कोणता महिना चांगला, कोणता ऋतू चांगला, कधी करायची नाही सगळं समजावून सांगतो. 4 दिवस गडबड केल्यानं दिवस मावळणार नाही, 4 दिवस पळाल्यानं दिवस मावळणार नाही. स्थिर राहा, विचार करा आणि सावकाश संथ गतीनं काम करा. कारण त्या ठिकाणी असं म्हणतात स्लो बट स्टेडी विन्स द रेस. सावकाश जाणारा व्यक्ती चांगल्या पद्धतीनं शर्यत जिंकू शकतो. ससा व्हायचं नाही आपल्याला, कासव बनूनच या ठिकाणी आपल्याला पूर्ण काम करायचे. तर प्रथम बघा की बऱ्याच जणांचा त्या ठिकाणी प्रश्न असतो की सर आम्ही पिल्लांपासून सुरुवात करावी. त्यांचं म्हणणं काय असते, त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं असते की सर एकदम 400-500 पिल्लं घ्यावं, सुरुवात करावी आणि सुरुवात केल्यानंतर काय होते 6-1 महिने वेट आउट केलं तर तिथून आम्हाला अंडे मिळतील, मग तिथून आम्ही मोठ्या प्रमाणात एकदा पिल्ले उत्पादन सुरू करू, अंडे विक्री सुरू करू, म्हणजे ठीकठाक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला इन्कमचा सोर्स तयार होऊ शकतो. ज्यावेळेस आपण नवीन असतो विचार करताना अजिबात तुमची चूक नाही. गावरान कुक्कुटपालन येत असताना आपण बरेच जण म्हणतात आम्ही गावठी पिल्लं देऊ, तुम्ही खरेदी करतात तिथून सुरुवात करतात, पण प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला माहिती आहे का? पिल्लांपासून सुरुवात करणं अजिबात चुकीचं नाही, पण पिल्लांपासून सुरुवात करत असताना प्रॉब्लेम कुठं कुठे येतात ते तुम्हाला सांगतो. पहिला प्रॉब्लेम, अस्सल गावठी पिल्लू मिळत नाही. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही कित्येक वर्ष झालं काम करत आहोत मित्रांनो, पण आमच्या हॅचरीची संख्या फार मर्यादित आहे. आम्ही अहोरात्र मेहनत करून सुद्धा एका मर्यादेपेक्षा जास्त पिल्ल तयार करू आणखीन शकत नाहीत. तर या ठिकाणी कोणी 500, 1000, 2000 पिल्ल डायरेक्टली देऊ शकते असं कसं म्हणू शकते? बिनधास्त घ्या त्यांच्याकडून, हरकत नाही. पण गावठी पिल्ल जोपर्यंत गॅरंटीनं असण्याची कोणी गॅरंटी देणार नाही तोपर्यंत पिल्ल खरेदी करायची नाही. नाहीतर होतंय काय, आपण पिल्ल खरेदी करतो, फार मेहनत करतो, आपण 6 महिने राबतो, रक्ताचं पाणी करतो. जेव्हा 6वा महिना संपतो ते पिल्ल कोंबडी म्हणून अंड्यावरती येतात, कोंबडा बाग द्यायला सुरू करतो. आता आशा पल्लवित झालेल्या असतात की 4-8 रोजात मला अंडे मिळतील, मी विकेल, त्याच्या माध्यमातून इन्कमचा सोर्स त्या ठिकाणी मिळेल. पण त्यावेळेस फसगत होते की अंडे गोळा केल्यानंतर अंडे विकायला जातो त्यावेळेस आपल्या अंड्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते की तुमचे असणारी अंडे प्युअर गावठी नाहीत. त्यावेळेस असं वाटते की अर्ध्या रात्री झोपीत कुणीतरी धोंडा घातला, त्यावेळेस वाटते की भाल्याचं टोक हृदयात डायरेक्ट घुसले. मग त्यावेळेस मला सांगा ना, गेलेली 6 महिने परत येणार, केलेली मेहनत परत येणार, वाया गेलेला वेळ परत येणार, काहीच परत येत नाही. मग तुमचा एक निर्णय तुम्हाला याच्यापासून वाचू शकतो. मग तो कोणता निर्णय? की पिल्ल खरेदी करत असताना आपण सावधगिरी बाळगायची. आज सांगतो संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत प्युअर गावठी पिल्ल देणारे फार कमी आहेत, जवळपास नसल्यात जमा आहेत. आणि 500, 1000, 2000 पिल्ल देणं तर फार कठीण आहे मित्रांनो. म्हणून विचार करून निर्णय घ्या, कारण आपण घेतलेलं पिल्लू प्युअर गावठी निघेल अथवा नाही ही सगळ्यात मोठी शंका आहे. म्हणून मला वाटते पिल्लांपासून सुरुवात न केलेलीच बरी. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता आपण राहतो समजा एका ठिकाणी, मी समजा परभणी जिल्ह्यात राहतो, आज माझ्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर असे ठिकाणं थोडे दूर आहेत, बरोबर आहे. तर या परिस्थितीमध्ये मला सांगा, मी परभणीत पिल्ल तयार केले, तुम्हाला दिलं, तर वातावरणामध्ये चेंजेस असतात. इथली लहान पिल्ल त्या वातावरणात टिकत नाहीत आणि इथून पिल्ले घेऊन गेल्यानंतर तात्काळ पिल्ल एक्सपायर होण्याची भीती असते. मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, ही पिल्ल एक्सपायर झाली तर काय मतलब आहे? 500 पिल्ल घेतली, 100-150 तात्काळ जर एक्सपायर झाली तर त्या ठिकाणी आपलं किती बरं नुकसान होऊ शकते. मी इथं पकडले प्युअर गावठी असतील म्हणून तयार झालेली पिल्ल आपल्या वातावरणात टिकतील का ही सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे. म्हणून पिल्लांपासून सुरुवात करू नये असा या ठिकाणी माझा महत्त्वाचा सल्ला आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा की पिल्ल तर तयार झालेत, पण ज्या पिल्लांसाठी अंड घेतली होती त्या कोंबडीचं आणि कोंबड्याचं लसीकरण झालंय का? जर कोंबडी आणि कोंबड्याचं लसीकरण झालेलं नसेल तर ह्या पिल्लांमध्ये भविष्यात रोग येण्याची भीती असते. मग ही रोग येण्याची भीती म्हणजे काय की आपल्या फार्मवर कधीही टांगती तलवार. आता मला सांगा, त्यांची मदर बॅच जरी बघून आलो तर त्यांनी घेतलेले इंजेक्शन, दिलेले इंजेक्शन दिलंय का नाही, त्यांनी लसीकरण केलंय का नाही याची गॅरंटी काय? आणि गॅरंटी तरी काय हो की त्यांच्यापाशी आहेत त्याच कोंबड्यांची अंडे इन्क्युबेटरमध्ये टाकलीत हे पण माहीत नाही. म्हणजे त्यांच्यापाशी अंडे आहेत का नाही ते माहीत नाही, आजूबाजूंकडून आणून टाकलीत का हे पण माहीत नाही. यामुळं सुद्धा त्या ठिकाणी अडचण आहे की कोंबडी आणि कोंबड्याचं लसीकरण झालेलं आहे अथवा नाही. आणि कोणी गॅरंटी घेऊ शकते का? कोणीच घेऊ शकत नाही, फक्त विश्वास असतो. मग यापेक्षा जर आपल्यापाशीच कोंबड्या असतील, आपणच त्यांचं लसीकरण करून घेतलं आणि तिथपासून पिल्ले निर्माण केलेत, काय अडचण भासेल का? अजिबात नाही.
तर त्यामुळे मित्रांनो, पिल्लं बाहेरून आणताना पहिली अडचण प्युअर गावठी निघतील का हे माहीत नाही, त्या वातावरणातली पिल्लं आपल्याकडं टिकतील का हे माहीत नाही, त्यानंतर त्यांच्या आईवडिलांचं म्हणजे माता पित्याचं पॅरेंट बँडचं लसीकरण झाले का माहीत नाही, चौथी गोष्ट त्यांनी अंडे त्यांच्याच बॅचच्या घेतली का बाहेरून खरेदी करून आणली हे पण माहीत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज एका दिवसाचं पिल्लू 50 रुपयाला मिळते, एका महिन्याचं पिल्लू 100 रुपयाला मिळते. बरं ठीक आहे, गावठी मिळत असतील तर ती सुद्धा अडचण नाही, परंतु एवढ्या महागाचं घ्यायचं कशाला. त्यामुळं आपण आपल्यापाशी तयार केले तर 15-20 रुपयाला एका दिवसाचं पिल्लू तयार होते, एका महिन्याचं पिल्लू कुठतरी 30-40 रुपयाला तयार होते, तर मग एवढी दुप्पट रक्कम खर्च करण्यापेक्षा आपण पिल्ले नच घेतलेली बरं, कारण बदलत्या वातावरणामध्ये आपल्यापाशी तयार केलेली पिल्लं ही मजबूत असण्याची शक्यता असते. बाहेरून आणलेली पिल्लं टिकली नाहीत, वाचली नाहीत, जगली नाहीत तर आपलं अतोनात नुकसान होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. प्युअर गावठी निघतील का नाही माहीत नाही, लसीकरण त्यांचं झाले का माहीत नाही, वातावरणात आपल्या टिकतील का माहीत नाही, या सर्व अडचणींचा विचार केला तर पिल्लांपेक्षा कोंबडी बरी अशी वाटते. कशामुळे कोंबडी बरी वाटते सांगतो. एकतर आपण प्युअर गावठी कोंबड्या कमी घेऊन सुद्धा सुरू करू शकतो, म्हणजे भांडवल कमी गुंतते, ते 20-25 कोंबड्यांपासून सुरुवात करू शकतो. आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी फिरून त्या ठिकाणी कोंबड्या गोळा करू शकतो. प्युअर गावठी आहेत का याची गॅरंटीनं खात्री असते. त्यानंतर या कोंबड्यांना आपण लसीकरण सुरुवातीपासून देऊ शकतो, त्यामुळं भविष्यात असणारी अंडी, मिळणारी पिल्लं ही तंदुरुस्त निघणार याबद्दल खात्री आहे. आणि फार स्वस्तात कमी भांडवलात आपला व्यवसाय फार गतीनं समोर जाऊ शकतो. आज पिल्ले खरेदी करण्यापेक्षा भविष्यात प्युअर गावठी पिल्ले विक्रेते आपण जर बनले तर खरंच तुम्ही या गावरान कुक्कुटपालनाला हातभार लावणार. खरंच तुम्ही गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी अग्रेसित होणार. पण कोंबडी खरेदी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1, आठवडी बाजारातून अजिबात कोंबडी खरेदी करायची नाही. नंबर 2, ऋतू बदलताना कोंबडी खरेदी करायची नाही, म्हणजे उन्हाळ्यातून हिवाळ्यात, हिवाळ्यातून पावसाळ्यात, उन्हाळ्यातून त्या ठिकाणी आपण पावसाळ्यात येतो, पावसाळ्यातून हिवाळ्यात, आणि हिवाळ्यातून पुन्हा उन्हाळ्यात जाताना जोड जेव्हा असतो, 2 ऋतू एकत्र असतात, तेव्हा कोंबडीची खरेदी करायची नाही. कोंबडी आठवडी बाजारातून तर खरेदी करायचीच नाही, शिवाय कोंबडी आणल्यानंतर तिचं तात्काळ लसीकरण करून घ्यायचं आहे. कोंबडी खरेदी केल्यानंतर तिचं वेळोवेळी लसीकरण करत राहणं हे सुद्धा क्रमप्राप्त आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 100-200 कोंबड्या एकदम खरेदी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं थोड्या बहुत कोंबड्या खरेदी करून सुद्धा आपण या ठिकाणी काम करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की माल है तो ताल है, नाही तो दुनिया बेहाल है. यामुळं कशाचे सोंग करता येते, पैशात सोंग करता येत नाही. म्हणून तुम्हाला एक साधा फॉर्म्युला सांगतो. सिंपली 25 कोंबड्या घ्या, 4-5 कोंबडे घ्या, 3 मशीन घ्या 100 अंड्यांच्या, बस झालं. मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं वचन देतो. या माध्यमातून आपण कशाला लोकांकडून पिल्लं घेत बसायचे, जेवढी पिल्लं बाहेरून घेणार तेवढी पिल्लं दर महिन्याला आपण आपल्यापाशीच या ठिकाणी तयार करू. खरेदी करणाऱ्यापेक्षा आपण विक्रेते बनलो तर जगात आपल्याला कुणीही लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही. तर मित्रांनो, हा होता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात या ठिकाणी कोंबड्यांपासून करावी का पिल्लांपासून. तर माझा तुम्हाला साफ सल्ला आहे, कोंबड्यांपासून करा. भविष्यात आपण एक ब्रँड असणार. क्वालिटी, क्वांटिटी, कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट या गोष्टीवर जर काम करायचं असेल, स्वतःची क्रेडिबिलिटी डाऊन होऊ द्यायची नसेल, आणि या व्यवसायातून 1 वर्ष 2 वर्ष नव्हे तर वर्षानुवर्ष लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल, तर माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे की तुम्ही गावरान कोंबड्यांपासूनच कुक्कुटपालन या व्यवसायाची करावी सुरुवात. तर मित्रांनो, आणखीन काही समस्या असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुमच्या येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी येत्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. त्याबरोबरच मित्रांनो, ज्यांना इन्क्युबेटर पाहिजे त्यांनी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर सगळी माहिती घ्या. त्यानंतर पटलं घ्या, नाही पटलं सोडून द्या. लोक इन्क्युबेटर विकल्यानंतर काम संपलं म्हणतात, आम्ही इन्क्युबेटर दिल्यानंतर काम सुरू आहे असं म्हणतो. त्यामुळं आपली बॉन्डिंग 100% बनणार. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की या ठिकाणी बऱ्याच जणांना मार्गदर्शन पाहिजे माझा लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्यासाठी. तर बघा मित्रांनो, मी प्रशिक्षण द्यायला तयार आहे, मी मार्गदर्शन करायला तयार आहे, ट्रेनिंग द्यायला सुद्धा तयार आहे. हे आपलं सगळं चालू आहे. आज कित्येक बेरोजगार तरुण तरुणी, दिव्यांग, विकलांग व्यक्ती, वयस्कर मंडळीचे सदस्य माझ्यासोबत जोडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत. आपण देखील अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती माझ्यासोबत जोडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात. यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर
अधिक माहिती लखन सर देतील आणि तुमचे रजिस्ट्रेशन करून घेतील, ज्यामुळे दर रविवारी 7 ते 9 माझं मार्गदर्शन आणि दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांचं मार्गदर्शन मिळेल। भविष्यातील सर्वात महत्त्वाची समस्या की मार्केटिंग कशी करावी, या समस्येचं सोल्युशन म्हणून आपण आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत आहोत। ही संकल्पना मोफत आहे। जर या संकल्पनेत आपल्याला त्या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं सोपं आहे आणि मोफत आहे। सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती व्हॉट्सअपला नाव पत्ता पाठवा किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल। तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्याच्यामध्ये समर्पकपणे मी गावरान कुक्कुटपालन या व्यवसायाची सुरुवात कोंबडीपासून करावी अथवा पिल्लांपासून हे समजावून सांगितले, माझा सल्लासुद्धा उपरोक्त आपणास दिला आहे। तर या व्हिडिओबद्दलचे आपले मतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार। आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर एकच तुम्हाला कळकळीची विनंती करतो, प्लीज सबस्क्राईब या ठिकाणी करून घ्या। सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।